नमस्कार मंडळी, झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमामध्ये मी विदिशा मस्कर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, शाळेत असताना जुलै किंवा ऑगस्ट महिना आला की आपल्याला वेध लागायचे ते गणपतीच्या कारखान्यात जाऊन बाप्पा कसे साकार होतात हे बघायचे. आणि तिकडचे दिलदार काका आपल्याला उंदीर मामा किंवा असे छोटे मोठे पार्ट्स रंगवायला द्यायचे. किती धमाल मजा यायची ना. तर आता सुद्धा मी आली आहे एका गणपतीच्या कारखान्यात. तर चला इकडच्या कलाकारांना विचारूया त्यांच्यासाठी बाप्पा म्हणजे नक्की काय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? रोहित शिवराम कांदळगावकर. आपलं सर्वांचे स्वागत आहे आमच्या या गणेश चित्रशाळेमध्ये. आमचे आजोबा, त्यानंतर माझे वडील आणि आता आमची पिढी, तिसरी पिढी आहे. बाय प्रोफेशनली आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आहोत. सुट्ट्या घेऊन नाईट ओव्हरटाईम करून आम्ही हा पारंपरिक कला जोपासण्याचा प्रयत्न करतो. 100% शाडू मातीच्या इको फ्रेंडली मूर्त्या बनवतो आम्ही. पण म्हणजे हा तुमचा फुल टाइम बिझनेस किंवा फुल टाइम तुमचं ही आवड नाही, आवड म्हणण्यापेक्षा काम नाही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून ही मूर्त्या बनवण्याची काम. हो, पारंपरिक काम आहे आणि ते जोपासलं पाहिजे पिढीगत पिढी. ते प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि पाहू शकता तुम्ही, आई, बहीण आणि भाऊ तेही वेगवेगळ्या क्षेत्रात बाय प्रोफेशनली आहेत, पण मूर्तिकलेसाठी ते वेळ काढतात. मला हा प्रश्न पडलाय की रक्तातच भिनलेलं आहे तुमच्या की तुम्ही शिकवता, थोडाफार टच एक देता? काही मुलं येतात, म्हणजे शाळेत आम्हाला दादा प्रोजेक्टसाठी माती हवी आहे, मग ते बनत नाही, त्या आकाराचे बनत नाहीत बाप्पा, पण ते प्रयत्न करतात. तर ही ती मूर्ती आहे जी शाळेतल्या मुलांनी इथे येऊन बनवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की केवढी गोड मूर्ती आहे. मला असं वाटतं की हेच सौंदर्य आहे आपल्या या गणेशोत्सवाचं, की म्हणजे जसं मी मगाशी पण म्हणाले, आम्हीही लहानपणी जायचो, आम्हीही मूर्त्या बनवायचो. फक्त आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं नव्हतं माती वापरण्याचं. आम्हाला फक्त रंग लावायला द्यायचे. खूप छान माहिती मिळाली आपल्याला यांच्याकडनं. आणि खरंच खूप छान वाटतंय की अशा कला आपण अजून यांच्यासारखी माणसं आहेत म्हणून त्या जोपासल्या जात आहेत. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. फिरता फिरता माझी पावलं या ठिकाणी वळली नसती तर कदाचित नवल वाटलं असतं. मंडळी, मी आली आहे मुंबई सेंट्रलचा राजा या ठिकाणी, इथल्या राजाचे आशीर्वाद घ्यायला आणि इथल्या मंडळाशी आणि कार्यकर्त्यांशी गप्पा मारायला. नमस्कार. नमस्कार. आपण एक जोरदार गणपतीची घोषणा देऊन मग सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. वा 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 वा, खूप छान. इथला उत्साह बघूनच मला कळतंय की तुम्ही किती आतुरतेने वाट बघताय आपल्या गणपतीच्या एंट्रीची, आगमनाची. इतकी वर्ष तुम्ही सगळेजण इथे एकत्र मिळून काम करता. प्रत्येक वर्षी गणपती आल्यानंतर म्हणजे काहीतरी संचारत असेल ना तुमच्या अंगामध्ये. तर तुमचे असे काही अनुभव किंवा इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला आलेला एक छान अनुभव किंवा एक छोटासा किस्सा किंवा एखादी गोष्ट? मंडळामध्ये मी मागील जवळजवळ एक 15-20 वर्ष काम करतो आहे. खूप चांगले अनुभव येत आहेत. बाप्पाचरणी सेवा करून वैयक्तिकरित्या आणि सामाजिकरित्या जडणघडण होते आणि खूप चांगला अभिमान वाटतो या मुंबई सेंट्रलच्या राजाच्या चरणी काम करताना. मला फक्त एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी इथे आली आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही जनतेमध्ये जाऊन लोकांसाठी कामं करता, तर यावेळी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? आपल्या इथे मागील काही वर्षापासून एक गणपती म्हटल्यानंतर विद्येची देवता आहे ती. आणि आज काही आदिवासी पाड्यावरती वगैरे ज्यांना ते शैक्षणिक साहित्य मिळत नाही, तर आम्ही भाविकांना आवाहन करतो की तुम्ही हार, फूल, नारळ, पेढे हे आणण्यापेक्षा बाप्पाच्या चरणी शैक्षणिक साहित्य तुम्ही आणून द्यावं. आणि जेणेकरून हे सगळं साहित्य आम्ही दिवाळीच्या आसपास आमच्या मंडळातर्फे फराळ घेऊन त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करतो. तर मी भाविकांना, मुंबईतल्या भाविकांना मी विनंती करीन की त्यानिमित्ताने जे मंडळाला भेट द्यावी आणि शैक्षणिक साहित्यही मंडळाला आणून द्यावं, जेणेकरून आदिवासी पाड्यावरती आम्हाला दिवाळी साजरी करता येईल. वा वा वा, एकदा तुमच्यासाठी ना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का. नाही, माझ्या अंगावर खरंच काटा आला हे ऐकून. म्हणजे खरंच किती छान विचार आहे हा. फळं, फुलं, नारळ किंवा देवाच्या गोष्टी आणण्यापेक्षा देवाने
देवाने ज्या बाळांना इथे पृथ्वीवर पाठवलंय आपल्या इथे जगायला, त्यांच्यासाठी काही भेटवस्तू जर तुम्ही देवाच्या चरणी अर्पण केल्यात तर त्या मला असं वाटतं देवा थ्रू त्या माणसांपर्यंत पोचतील आणि त्यांचं पण कुठेतरी भलं होईल, त्यांना सुद्धा शिक्षणाची एक संधी मिळेल, साहित्य मिळेल, आपल्याकडनं फूल ना फुलाची पाकळी एक होऊन जाईल. हे आणि मी आम्ही सगळे मिळून तुम्हाला आवाहन करतोय, मुंबई सेंट्रलचा राजा इथे भेट द्या आणि देवासाठी आणणारं साहित्य आणण्यापेक्षा वह्या आणि शैक्षणिक साहित्य जर तुम्हाला आणता आलं तर ते ह्यांच्यासाठी दान करा, कारण ते कोणाच्या तरी पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारताना आणि खरंच आज इथनं जाताना मी एक माझ्यासाठी सुद्धा एक धडा घेऊन जाते. पुढच्या वेळेस गणपतीला वाहताना मी दुर्वा, फुलं, फळं हे वाहण्यापेक्षा असं काहीतरी वाहीन जे कोणाच्या तरी उपयोगी पडेल. थँक्यू सो धन्यवाद. मच. नमस्कार. आत्ता आपण आलो आहोत मुंबई सेंट्रलचा राजा ज्यांनी घडवला त्यांच्या कारखान्यात. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त. तर मुंबई सेंट्रलचा राजा हा तुम्ही घडवलाय, तर काय तुमचा एक्सपिरियन्स किंवा कसा आहे तुमचा अनुभव त्या मागचा? अनुभव म्हणजे हा माझ्या घरचाच गणपती आहे, माझ्याच एरियातला, माझ्याच आणि आजोबांपासून बनवतोय आम्ही. जवळपास 50 वर्षे झाली. आजोबा बनवायचे, नंतर वडील आणि आता मी बनवतोय. अरे बापरे. साधारण किती दिवस लागतात तुम्हाला आणि कुठे बनवता तुम्ही? म्हणजे इथेच हो, बनवता आपला आता इथे कारखाना आहे, पण आपण यावर्षी आपल्या जागेवरच बनवतो, जिथे गणपती बसतो त्याच्याच बाजूला बनवतो. त्याच्याच बाजूला बनवलेला आहे? वाव. काय म्हणजे तुम्हाला असा अभिमान वाटतो का की इतके वर्ष तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे? हो, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या गणपतीची स्थापना केली आहे, तर खूप अभिमान वाटतो की असा गणपती आपण बनवतो, आपल्या हातून करतो. वाव. पण मग तुमच्या आजोबांनी जेव्हा सुरुवात केली या सगळ्याची, ती कुठल्या कारणामुळे केली? मग ते शिल्पकारच होते की त्यासाठी? लहान असताना त्यांच्या मामांकडे शिकले आजोबांच्या. त्यानंतर इथे आल्यावर, मुंबईत आल्यावर 1940च्या दरम्यान त्यांनी सुरू केलं. 1 गणपती 2 गणपती असे करत करत मग त्यांनी कारखानाही सुरू केला आणि त्याच्यानंतर मग हे सुरू झालं. मग वडील करायचे, त्याच्यानंतर आता मी करतोय. अच्छा. ओ मस्त. पण मग त्यांनी तुम्हाला शिकवलं की तुम्हाला ती आली अक्कल? लहानपणी त्यांच्याबरोबर इथे कारखान्यात इथेच आहे आणि एवढी वर्ष. ओ अच्छा. येऊन मग शिकलो. मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, थोडा इमोशनल प्रश्न आहे, पण आता प्रत्येकासाठी बाप्पाची डेफिनेशन वेगळी असते किंवा बाप्पाचं म्हणणं किंवा बाप्पा वेगळ्या अर्थाने मीन करतो प्रत्येकाला. तर तुम्ही एवढे सगळे बाप्पा बनवता प्रत्येक वर्षी, तर तुमच्यासाठी बाप्पा म्हणजे नक्की काय? बाप्पा म्हणजे इमोशन आहे. ॲक्च्युली सगळ्यांचे वेगवेगळे थीम असतात. काही साऊथचे बाप्पा बनवतात, काही शास्त्रोक्त बनवतात, काहींना उभ्या असतात, काहींना बसलेल्या असतात. तर आपण ज्यांना बसवायचं आहे त्यांची डिमांड असेल त्याप्रमाणे आपण बनवून देतो. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. मंडळी, मी आली आहे मुंबई सेंट्रलचा राजा इथे आणि इथे आल्या आल्या मला बच्चे कंपनी भेटलेली आहे. तर मी असं ठरवलं की सगळ्या बच्चे कंपनीला घेऊनच मी थोडी मज्जा करते. हो की नाही रे? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बरं, मी काय म्हणते, आता आपण ना या छोट्या बच्चे कंपनीची आपण जरा परीक्षा घेऊया. चालेल का? परीक्षा आवडते का तुम्हाला सगळ्यांना? नाही आवडत? पण बक्षीस मिळणार आहे बरं का जर तुम्ही जिंकलात तर. मग चालेल ना? तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि त्याची तुम्ही योग्य उत्तरं दिली, करेक्ट उत्तरं दिली तर तुम्हाला मस्त बक्षीस मिळणार आहे. कोणाला हवंय बक्षीस? ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की चंद्र गणपतीवर का हसला होता? कोणाला येतंय? ओ माय गॉड, सगळ्यांना येते. ओके ठीक आहे. तू आता माझ्या बाजूला आहेस, मग मी तुला विचारते. का हसला होता? सापाने उंदीर घाबरला आणि गणपती बाप्पा पडले आणि चंद्र हसला आणि त्याला शिक्षा झाली. त्याला शिक्षा झाली. येस, टाळ्या. बरोबर उत्तर दिलेलं आहे तिने. बरं, तुमच्यापैकी कोणाला गणपतीचं गाणं येतं? तुला येतं? नाही. गणपतीचं गाणं, किती गणपतीची गाणी आहेत? तुम्हाला नाही येत? तुला येतं? माझ्या पप्पाने आणला गणपती. पार्वती गणपती बसलाय. गणपती बसलाय. ओके ठीक आहे, हे पण चालेल आम्हाला. गणपती बसलाय, आम्ही पण बसलोय, पण छान गाणं म्हणलं. मग बाकीच्यांना येत नव्हतं पण तुला येतं. बरं, इथे अजून एक छोटी मुलगी आहे जिला गाणं येतं. तर तुला म्हणायचं आहे का गाणं?
हे घे म्हण. बाप्पा तिकडे म्हणू. तुम्ही या हो खूप भुक्या हायला, घरी नाही गेला तर आई चिडेल का हो, तुमचे बाबा तुमच्याशिवाय जेव हो ना, आमच्यासाठी एवढे करा, सुट्टी तुमची वाढवा जरा, आमच्यासाठी एवढे करा, सुट्टी तुमची वाढवा जरा. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. सुट्टी वाढवा, पण नक्की कशासाठी वाढवायची? घरी शाळेत नाही जायचं आहे, घरी बसायचं आहे म्हणून ना, झोपा काढायच्या आहेत. बरं आता मला सांगा, सारेगमप लिटिल चॅम्प्स कोण कोण बघतं? तुम्ही बघता, तुम्ही नाही बघत? बरं मला सांगा, तुम्हाला सारेगम लिटिल चॅम्प्स जो शो येतो तो आवडतो, बघायला आवडतो? कसे गातात तिथले छान छान मुलं मुली जे तुमच्याच एजचे आहेत, बरोबर? मग त्यांना बघून तुम्हाला शिकायचं आहे गाणं? शिकावंसं वाटतंय? तुला शिकावंसं वाटतंय ना? हो, ते बघितलं आम्ही आता तू गात होतीस तेव्हा. बरं आता मी गणपतीशी रिलेटेड काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना. तर द्याल का तुम्ही उत्तरं सगळे? देणार ना? बरं बघूया आपण कोणाकोणाला उत्तरं येतात ते. ओके, तर हां, गणपतीची 5 नावं. ओ माय गॉड. बरं ठीक आहे, चला प्रत्येकाने एकेकाने एक एक 2-2 सांगा. परेलचा राजा, तू सांग. विनायक, वाव, हे नाव आहे परेलचा राजा. विघ्नहर्ता, वाव गुड. तुला अजून येतं? अजून काय? गणेश, वाव. इकडे कोणाला येतात? बरं ठीक आहे, तू सांग. नरेश्वर, ओ, तू आराध्य, तू विघ्नेश, वाव. वक्रतुंड, वक्रतुंड. सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा स्वतःसाठी. वाव. मुंबई सेंट्रलची मुलं खरंच खूप हुशार आहेत हा. हा ठीक आहे ठीक आहे, चला तुम्ही नावं सांगा, गणपतीची नावं सांगा. आमच्या गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. गणपतीचं नाव गणपती बाप्पा. बरं तू सांग गणपती बाप्पाचं दुसरं नाव. खूप मजा येते मला इकडे या लहान मुलांना. म्हणजे जर एका प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर ते गाणी गायला सुरुवात करा. आपलं आयुष्य पण एवढं सोपं हवं होतं ना, काही आता कळत नाही काय करायचं, गाणी गायला सुरुवात करूया. बरं आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारणार आहे. गणपतीचं आवडता पदार्थ कोणता? कोण उत्तर देणार आहे? अरे जिंकला ऑलरेडी. मोदक. आणि गणपतीला अजून दुसरं काय आवडतं? काय वाहतो आपण? लाडू. काय वाहतो आपण गणपतीला? करेक्ट. काय वाहतो आपण? दुर्वा, दुर्वा. दुर्वा आणि जास्वंदी वाहतो. बरोबर आहे तुमचं उत्तर. गणपतीला आपण दुर्वा आणि जास्वंद वाहतो आणि मोदक सुद्धा त्याला खूप आवडतो. टाळ्या एकदा स्वतःसाठी. दुर्वांचं उत्तर तर एकदम परफेक्ट दिलंय मुलांनी, पण त्या दुर्वा आपल्या गणपतीला का वाहतात ही गोष्ट कोणाला माहिती आहे का तुमच्यापैकी? बापरे, हा खूपच हुशार दिसतो, याला खूप उत्तर माहिती आहे. बरं सांग बरं, ती गोष्ट काय आहे? एकदा अग्निसूर नावाचा राक्षस सगळ्या पूर्ण पृथ्वीला त्रास देत होता, म्हणून गणपतीने मोठा अवतार घेऊन अग्निसूरला खाल्लं आणि त्याच्यामुळे त्याच्या पोटात आग व्हायला लागली. तेव्हा ऋषीमुनींनी गणपतीच्या डोक्यावर आणि पोटावर दुर्वा ठेवायला दिली आणि तेव्हा ती दुर्वाने आग त्याच्या पोटातली शांत झाली, म्हणून गणपतीला आपण दुर्वा वाहतो. वा वा वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना कळली ना आता, आपण ती गोष्ट कळली ना की आपण का वाहतो दुर्वा गणपतीला? यापुढे विचारलं तर सांगता येईल ना? मंडळी, या बच्चे कंपनींचा निरोप घेण्याआधी मला ना इथलं वातावरण असं उत्साहाने भरून टाकायचंय. तर मला असं वाटतं की आम्ही सगळेजण मिळून आता काही घोषणा देणार आहोत, हो की नाही? तुम्ही म्हणणार ना माझ्या मागे? हो. ओके, बोल बोल बोल. वाव, व्हेरी नाईस, गुड, क्लॅप. आता बक्षिसांचा टाइम आहे. कोणी कोणी बरोबर उत्तरं दिली होती? मी काय म्हणते, आपण एवढं छान मुवमेंट आता इथे स्पेंड केली, एवढी धमाल केली, तर मग आठवण म्हणून आपण एक सेल्फी काढूया, चालेल? चला परत एकदा सेची.
नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आलेली आहे मुंबई सेंट्रलचा राजा इथे आणि आत्ता जसं की तुम्ही बघू शकता माझ्यासोबत पूर्ण महिला मंडळ इथे बसलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? वाव, एनर्जी तर खरंच सुपर्ब आहे त्यांची. मला सांगा, तुम्ही सगळे झी मराठी बघता का? झी मराठीच्या सगळ्या सिरियल्स बघता तुम्ही? आवडतात तुम्हाला? बरं ठीक आहे. आता तुम्ही अशी उत्तरं दिली आहेत तर मी झी मराठीच्या शोजच्या रिलेटेड एक गेम खेळणार आहे आणि जे कोणी जास्त करेक्ट उत्तर देतील त्यांना आमच्याकडनं एक बक्षीस मिळणार आहे. चालेल? ओके. सो पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश चाल पुढं. तू चाल पुढे. वा वा वा, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. नाही नाही नाही, मला सांगा, तू चाल पुढं तुमची आवडती मालिका आहे का? हो, हां. जसं वेळ भेटतं तशी मी बघते असं. वा वा वा, नाईस. मग त्याच्यामधलं कुठलं कॅरेक्टर तुम्हाला आवडतं? अश्विनीचं कॅरेक्टर तुम्हाला आवडतं, म्हणजे तुम्हाला आवडतंय की ती कशी पुढे जाऊन सगळं घर सांभाळून सगळं एकत्र करते. तिचं ते ब्युटी पार्लर सांभाळते. वा वा, व्हेरी नाईस. आता दुसरा प्रश्न, तुला डॅश डॅश चांगलाच धडा. तुला शिकवीन चांगला. मला असं वाटतं, हे बघा इकडे तर छोट्या मुलांनी पण उत्तर दिलं, तर मला असं वाटतं हा पॉईंट मी तुम्हाला सगळ्यांना देते. मला असं वाटतं की तुला शिकवीन चांगलाच धडा ही सिरियल सगळ्यात जास्त फेवरेट आहे का तुमची इकडे? सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं इकडे. कोण आवडतं सगळ्यात जास्त? अधिपती. ओ माय गॉड. एक गावरान जरी कॅरेक्टर त्याचं दाखवलेलं आहे, शिकलेला नाही आहे, पण न शिकून सुद्धा त्याच्याकडे बऱ्याच कला आहेत आणि त्याच्याने तो म्हणजे असं दाखवतो की मी शिक्षण हे पाहिजेच आहे, पण शिकल्यानंतर अजून त्याच्याकडे त्या कला अजून उपजत येतील म्हणून त्याला शिक्षणाची गरज आहे हे दाखवलं त्याच्यात. वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. म्हणजे झी मराठी कायम चांगले संदेश देण्याचा प्रयत्न करत असतं आणि मला असं वाटतं की हे ऐकल्यानंतर मला खात्री झाली आहे की ते संदेश जनतेपर्यंत नक्की पोहोचत आहेत. ओके, आता तुम्ही रेडी आहात तिसऱ्या प्रश्नासाठी? अप्पी डॅश डॅश कलेक्टर. अप्पी आमची कलेक्टर. मला ना, मी खरंच कन्फ्यूज होते आता की कोणाला बक्षीस द्यायचं आणि कोणाला नाही, कारण एवढा फॅन बेस आहे झी मराठीचा की सगळ्यांना सगळी उत्तरं येत आहेत. बरं, आता मी तुम्हाला विचारते, एक अप्पी आमची कलेक्टर तुम्ही रेग्युलरली बघता? हो. कुठलं कॅरेक्टर आवडतं आणि काय आवडतं त्या सिरियल बद्दल तुम्हाला? अर्जुन आवडतो आणि अप्पी पण खूप आवडते. दोघंही खूप आवडतात. खूप. म्हणजे त्या दोघांमधली जी केमिस्ट्री आहे खूप छान आणि आहे. जसं त्यांचं प्रेम प्रेम फुलतंय किंवा जे काय फुलतंय, घडतंय हो. ते तुम्हाला आवडतं? खूप खूप खूप. मला असं एकंदरीत अंदाज आला आहे तुमच्याशी गप्पा मारताना की झी मराठी जेव्हा तुमच्या घरात चालू असतं तेव्हा तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम्स तुमचे प्रॉब्लेम्स वाटायला लागतात एका पॉईंट नंतर. म्हणजे आम्ही करताना आम्हाला माहिती नसतं की त्याचा एवढा इम्पॅक्ट समोरच्या ऑडियन्सवर होत असतो, पण आत्ता मला खरंच ती गोष्ट जाणवते की तुम्ही किती मन लावून बघता. तर आम्ही अजून जोमाने अजून मन लावून काम करू. पूर्ण झी मराठीची टीम आम्ही आता अजून मनापासून काम करणार आहोत. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा, असंच झी मराठी बघत राहा. आणि परत एकदा मला असं वाटतं झी मराठीच्या प्रेक्षकांना आपण शुभेच्छा देऊया गणपतीच्या. तर गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बोल बाप्पा. बोल बाप्पा. थँक्यू सो मच. तर मला खरंच जज करणं कठीण होतं, कोणाला बक्षीस द्यायचं आणि कोणाला नाही. तर सगळ्यांना मिळून मी काही बक्षिसं दिलेली आहेत. तर स्वतःसाठी तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. मित्रांनो, मी या महिला मंडळासोबत खूप मजा केलेली आहे. आम्ही खूप गप्पा मारल्या आहेत, आम्ही खूप गेम्स खेळले आहेत. तर या सगळ्याची आठवण म्हणून आपण एक छान सेल्फी घेऊया. चलो, चला बोला सगळ्यांनी चीज.